गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जलसंपदा विभागाअंतर्गत भागपूर उपसा सिंचन योजनेतून कडगाव शिवारातील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नशिराबाद परिसरात कडगाव शिवारातील यांत्रिकी विभागाच्या कामांमध्ये अनियमितता, कामात अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कामकाजामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जामनेर होम डिव्हिजनचे अभियंता जी.ई. दांडगे आणि त्यांचे सहकारी नशिराबाद मधील एका धोकादायक आणि पडक्या इमारतीतून कार्यालयीन कामकाज करत आहेत. ही इमारत वापरण्यास धोकादायक असून स्लॅब कोसळण्याचा धोका सतत वाटतो. तरी सुद्धा येथील कर्मचारी आवडीने येथे काम करतात. आश्चर्य म्हणजे वाहनाचे लॉगबुक मध्ये एंट्री अशी केली जाते की जामनेर ते नशिराबाद अधिकाऱ्यांचं येणं जाणं नेहमी चालू असतं आणि त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा खर्च सुद्धा दाखवण्यात येतो. पण अधिकाऱ्यांना याबद्दल विचारपूस केल्या असता ते सांगतात की जामनेरला आमच्या ऑफिसचं बांधकाम चालू आहे. जामनेर हो, मग जामनेरला काय कसं सर आम्हाला ते जागा नाही दिली. आता आमचं सगळ्यांनी म्हणजे ऑफिस नाही का तिथे काही ना, तिथे नवीन देणार आहे ते बी अंडर द सिव्हिलचे जलसंपदा मंत्र्यांचं गाव आहे. भागपूर उपसा सिंचन हे त्यांच्या अंतर्गत चाललेलं असताना ते तुम्हाला बसायला जागा देत नाही. ते जे डिव्हिजन आहे सर, ते जे कन्स्ट्रक्शन आहे ते अपूर्ण अवस्थेत आहे. पण प्रत्यक्षात सद्यस्थितीत कार्यालयात रंगरंगोटी झालेली असून कार्यालय पूर्णपणे तयार आहे. जामनेर मधील जिथे जलसंपदा मंत्री स्वतः कार्यरत आहेत तिथे कार्यालय का नाही यावर मात्र कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. आश्चर्याची बाब म्हणजे याच कार्यालयात 2015 मध्ये सेवानिवृत्त झालेला लिपिक अजूनही लॉगबुक आणि हिशोबाचं काम करतोय. यांना हे सर्व काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाहीये. आयडी कार्ड कुठे तुमचं? आहे सर, मी रिटायर झालो आहे, कामावर होतो. कधी रिटायर झाले? 2015ला 10 वर्ष झाले तुम्हाला रिटायर झाला. मग आता किरकोळ सेफच्या संबंध चांगले आमचे. कधी कधी बोलू देतो कामाला, काय अडचण असते त्यांना सर. काही मानधनावर आहे का काही नियुक्ती केली अशी? नाही, नियुक्ती वगैरे नाही. मानधन देतात ते असं खर्च करा. मग काही पत्र दिलंय का तुम्हाला? नाही, पत्र पण नाही काही अंतर्गत नियुक्ती केलेली का तुमची? नाही सर, नाही तसं काही. डायरेक्ट नाही, मग आपले आता तुम्ही काय करतोय, कसला हिसाब करताय? हे काम चिठ्ठे असतात आमच्याकडे. काम चिठ्ठ्यामध्ये आहे हा, कसला? वर्किंगचं काय वर्किंगचं? जे काम करतो ना आपण त्याची हे लागू करायचे. याच्यामध्ये नोंद घ्यायची. लॉगबुक कसले? मशीनची लागू, यंत्राची. हा, म्हणजे नेमके काय आहे त्याच्यात? ही जी मशीन चालते ना आपली सायकल जी मशीन चालते त्याची नोंद त्याच्यामध्ये घ्यावी. आपल्याकडे किती तिथे गाड्या चालल्या आहे, काय चाललंय त्याची माहिती आहे तुमच्याकडे? हे सगळी माहिती असते. किती? शासनाचे किती वाहन असे किती कालबद्ध झालेले आहे? हे होईल मधून येतो. मग कोण सांगेल ते? आमच्या शाखा गाडी किती तास चालली, डिझेल किती गेलं, ते सगळं हिशोब करतात का? हा, म्हणजे ते पूर्ण अकाउंट हे करतात स्लीप वगैरे. अकाउंट वगैरे तेच बघतात तुमचं? हा, म्हणजे ते बनवून देतात. त्यांना काही नियुक्ती दिली का तुम्ही? नियुक्ती पत्र नाही, असं नियुक्ती पत्र नाही. टेम्पररी केली त्यांची नियुक्ती का तुम्ही केली? आधीच होते तेच, म्हणजे त्यांना माहिती होतं रिटायर होते तर तेच चालू आहे. या लिपिकाला पगार कसा दिला जातो? आपण हा एक एवढासा प्रश्न विचारला. इतकं असूनही वरिष्ठ अधिकारी याकडे डोळे झाक करतायत. वरिष्ठ अभियंता भदाने यांनी दांडगे यांना विमा काढलेला आहे का अशा शब्दात विचारणा करत ऑफिस तात्काळ बदलावे असे पत्र दिलंय. मात्र परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. हा प्रकार फक्त नियमभंगच नव्हे तर संभाव्य भ्रष्टाचाराचं मोठं जाळं असल्याचा संशय आता व्यक्त होऊ लागलाय. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन काहीतरी कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. नाव आपलं? एस. ए. दांडगे, उपअभियंता, यांत्रिकी उपविभाग, जामनेर. आपलं डिव्हिजन, आपलं होम कार्यालय जामनेर असताना आपण नशिराबादला का बसतो? सर्व जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या येथे नशिराबादलाच आहे. किती वर्षापासून? नशिराबादला हे सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 14-15 काय त्याच्या आधी असेल. तेवढ्या वर्षात जागा नाही झाली का तिकडे ऑफिस? नाही, ते नंतर आपलं त्यांची ऑर्डर वगैरे झाली अशी जागेची वगैरे होते. ते पहिले सुरुवातीला मुख्यालय नशिराबादच होतं त्या ऑफिस. म्हणजे जलसंपदा मंत्र्यांच्या गावात
तुमच्यासाठी जागा नाही होती त्याचं. जागा आहे पण तिथे अंडर द कन्स्ट्रक्शन आहे तिथे बांधकाम वगैरे चालू. किती वर्षापासून पेंडिंग पडलेलं आहे? तर आता ते मला म्हणजे मी आता बघितलं तर ते अंडर कन्स्ट्रक्शन मला ते साधारण किती वर्षापासून काम चालू होतं? ते नाही सांगता येणार सर मला म्हणजे मी कधी त्याच्या आधी मी गेलो नाही तिथे. तुम्ही लास्ट टाइम कधी गेले तिथं? मी आता गेलो होतो सर एक 8-10 दिवसापूर्वी. मग तिथं काम चालू आहे तेव्हा? नाही बंद आहे ते. का बरं? हा म्हणजे आता काही नाही तसं अवस्थेत आहे तसंच आहे सध्या. पडीक असते. हा म्हणजे अपूर्ण जेवढं बांधकाम झालेलं आहे तेवढं. आता ते ज्या डॅम वरती ज्या गाड्या चाललेल्या आहेत त्या सर्व कालबाह्य गाड्या झालेल्या आहेत, त्या संदर्भात काय सांगा? सर ते म्हणजे शासनाचं जे हे आहे तर ते आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून राहिलेला आहे की बुवा यांना यांचं निर्लेखन मंजूर करावं आणि त्या गाड्या वापरण्याजोगं योग्य नाही तर त्या बंद किंवा काय कसे करावे याबाबत आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं. मग आता सध्याच्या तारखेत तुम्ही तिथल्या जे ड्रायव्हर असतील, मजूर असतील, त्यांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे की नाही शासनाचा? तसं नाही आहे पण तसं नाही. आपले वरिष्ठ कोणाकडे तक्रार केली आपण? आम्ही विभागीय कार्यालय डिव्हिजन ऑफिसला गेलेले आहे. कोण आहेत तिथं? पाटील साहेब. नाही, पूर्ण नाव सांग त्यांचं. काय नाव त्यांचं? धनंजय पाटील साहेब. काय उत्तर दिलं त्यांनी तुम्हाला? नाही त्यांनी पण पत्रव्यवहार केलेला असेल सर सर्कलला, तो आम्हाला काही आलेलं नाही अजून. तुम्हाला काही उत्तर दिलं नाही त्यांनी? नाही आलेलं नाही, लेखी स्वरूपात नाही आलेलं असं. तुमच्या कार्यालयात एक रिटायर क्लार्क आता बिलं काढतोय, डिझेल की कोणत्या गाडीला काय लागतं त्याचं सर्व आवक जावक का जो अकाउंट ते बघताय, याची तुम्ही नियुक्ती केलेली आहे का? मी सध्या तर म्हणजे आधी होते सर तेच आता कधी रिटायर झाले ते? रिटायर 15ला झाले असते. आता 25 चालू आहे. 15ला. म्हणजे आता 25 चालू आहे तर 10 वर्ष झाले तेच बघताय का सर्व काम? त्याच्यामध्ये मला म्हणजे मी आता आलो सर मला म्हणजे आराम होतो. किती वर्ष झाले तुम्हाला इथे यायला? मला 7-8 महिने. त्यांना काही शासनाकडून पत्र मिळालं आहे का की तुम्ही काम करू शकता असं? नाही तसं पत्र वगैरे पण त्यांना मानधन दिलं जात आहे का? हा तात्पुरत्या स्वरूपात आपण. मग ते कोण देतं त्यांना मानधन? ते मानधन शासन देतंय का स्वतःच्या खिशातून दिलं जातं? ते आपण म्हणजे हेच याच्यानुसार लेबर म्हणूनच त्यांना देतोय. कसं कोण देतंय? आपण ठेकेदाराकडून देतो. ते ठेकेदारचे माणसं आहे का? नाही ठेकेदाराचं नाही पण ते आपण एक बॉय हेल्पर म्हणून त्यांना दाखवलं देते. कुठं दाखवलंय? इथे कामगार म्हणून असतात. नाही, कोणत्या ठिकाणी त्यांना हेल्पर म्हणून तुम्ही दाखवलं? इथे मदतनीस म्हणून बॉय इथे आम्हाला मदतनीस म्हणून. पत्र. मग त्या मदतनीसाची पगार कोण करताय? आम्हीच करतो सर. किती पगार देत आहे त्यांना तुम्ही सध्या? तात्पुरत्या स्वरूपात देतो सर आम्ही. किती? 6,000 रुपये देतो सर. म्हणजे 6,000 रुपये. काय नाव त्यांचं? साडी म्हणून. साडी नाही, पूर्ण नाव. पूर्ण काय नाव? BV साडी. विवे साडी. तुमच्या कार्यालयात एक मनुष्य काम करतो, त्यांच्याकडे आयडी कार्ड राहत नाही, तुम्ही म्हणता ते पहिल्यापासून काम करतं इथं आणि त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती नाही, आणि एवढं अकाउंट ते कसं काय सांभाळताय? नाही सर म्हणजे पूर्ण म्हणजे असं इनिशियल मी. तुमचं काम काय नेमकं? मग सर्वच माझंच काम आहे. किती कर्मचारी तुमच्याकडे सध्या? आमच्याकडे 5 ते 6 आहे सर. 5 का 6 आहे असं बघून नका सांगा. म्हणजे माझ्याच आहेत का सर? हो, इथं ऑफिसला 5 आहे. कर्मचारी 4 दिसत आहे आता. हो आणि ते एक नाही. एक कुठं? हे गेले तब्येत बरोबर नव्हती विचारून. तसं काही तुम्हाला त्यांनी नाही होते ते आता थोड्या वेळापूर्वी. हालचाल बुक मध्ये काही नोंद केलेली आहे का तशी? नाही सर तसं नाही. काय नाही ते आयडी कार्ड वापरत नाही का कोणी? नाही सांगतो सर आहे तसे. म्हणजे कोणी जर चौकशीसाठी आलं तर कर्मचारी कोणी कळायला पाहिजे ना. हो वापर सर्वांनाच. या राज्यामध्ये आजपासनं 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. ज्यांनी भ्रष्टाचार केला, नोकरीवर असताना त्यांची मालमत्ता काय होती आणि आत्ता काय होती, यात असे जे काही महसूल विभागात लोक असतील त्यांना मी शोधून काढणार.